कधी-कधी अशा घटना घडतात की ऐकून अंगावर शहारे येतात. आज मी तुम्हाला 2 अशा बातम्या सांगणार आहे की ज्यांनी सर्वांना हादरून टाकलंय. पहिली घटना आहे एका आईने आपल्या 15 दिवसाच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून स्वतः झोपायला गेली. हो, ऐकून धक्का बसेल, पण ही खरी घटना आहे. दुसरी घटना आहे एसीमध्ये झालेल्या स्फोटामुळे एक कुटुंब झोपेतच संपलं. दोन्ही घटना हेच दाखवतात की कशी एखादी छोटीशी निष्काळजीपणा प्राणघातक ठरू शकते. तर आपण पाहूया पहिली घटना. मुरादाबादची हादरवून टाकणारी ही घटना. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका 23 वर्षाच्या आईने नुकतंच बाळाला जन्म दिला होतं. 15 दिवसाचं बाळ रडत होतं आणि त्या आईने त्याला शांत करण्यासाठी थेट फ्रीजमध्ये ठेवून दिलं. स्वतः मात्र ती खोलीत जाऊन झोपली. बाळ मोठ्या आवाजात रडायला लागलं. तेव्हा घरातील आजीने आवाज ओळखला. आवाज सरळ किचनमधून येतोय हे तिच्या लक्षात आलं. फ्रीज उघडला तर काय पाहते, बाळ आत थरथरत होतं. आता तुम्ही विचाराल, आईने असं का केलं? सुरुवातीला कुटुंबाला वाटलं की तिला भूतप्रेताचा साया झाला आहे. त्यामुळे त्यांनी तिला झाडफुंक तांत्रिक यांच्याकडे नेलं. पण काही उपयोग झाला नाही. नंतर शेवटी जेव्हा डॉक्टरांकडे नेलं तेव्हा खरी गोष्ट समोर आली. डॉक्टरांनी सांगितलं की ती महिला पोस्टपार्टम सायकोसिस या आजाराने त्रस्त आहे. हा एक गंभीर मानसिक आजार आहे जो प्रसूतीनंतर काही महिलांना होतो. आता आपण पाहूया पोस्टपार्टम डिप्रेशन आणि सायकोसिस म्हणजे काय. गर्भधारणेनंतर किंवा बाळंतपणानंतर हार्मोनल बदल, ताण, झोपेचा अभाव यामुळे अनेक महिलांना पोस्टपार्टम डिप्रेशन होतं. सुरुवातीला मूड स्विंग, चिडचिड, रडू येणं, एकटेपणा वाटणं असं होतं. पण गंभीर अवस्थेत हे सायकोसिसमध्ये बदलतं. या अवस्थेत स्त्री स्वतःवर, बाळावर किंवा इतरांवर हल्ला करण्याची शक्यता असते. म्हणूनच हा आजारपण लपवू नका. वेळेत उपचार घ्या. जगभरात 10% गर्भवती स्त्रिया आणि 13% प्रसूतीनंतरच्या स्त्रिया या त्रासाला सामोऱ्या जातात. भारतामध्ये हा आकडा सुमारे 22% आहे. काही अभिनेत्रींनीही खुलेपणाने हे मान्य केलं आहे की त्यांना बाळंतपणानंतर पोस्टपार्टम डिप्रेशनचा सामना करावा लागला. ईशा देओल, मदिरा बेदी, सोहा अली खान, शिल्पा शेट्टी, नेहा धुपिया सर्वांनी हे अनुभव शेअर केले आहेत. केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनाही वडील बनल्यानंतर हा त्रास होऊ शकतो. एका संशोधनानुसार 10 पैकी 1 पुरुषाला देखील डिप्रेशन होतं. आता पाहूया दुसरी घटना. फरीदाबादचा एसी ब्लास्ट. फरीदाबादमध्ये एका 4 मजली इमारतीत एसीमध्ये अचानक झालेल्या स्फोटामुळे आग लागली. फर्स्ट फ्लोअरवरून सुरू झालेली आग वरच्या मजल्यापर्यंत पसरली आणि धूर इतका भरला की दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सचिन कपूर यांच्या कुटुंबाचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. फक्त त्यांचा मुलगा कसाबसा वाचला. दोन्ही घटना हेच शिकवतात की लहानशी चूकही जीवघेणी ठरू शकते. तर बाळंतपणानंतर आईच्या मानसिक आरोग्याला दुर्लक्षित करू नका आणि आपल्या घरातील एसी किंवा इलेक्ट्रिक उपकरणाची वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहा. म्हणून मित्र आणि मैत्रिणींनो, सावधान राहा आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद.